नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत। थंडीचे दिवस सुरू झालेले आहे। छान कडाक्याची थंडी पडती आहे आणि बाजारामध्ये छान रंगीबिरंगी भाज्या येत आहे। तर ती मी आज सर्व भाज्या मस्त चिरून आणि सोलून घेतल्या। तुम्ही बघू शकता इथे पूर्ण ताट। तर एक मी मस्त चमचमीत पदार्थ बनवणार आहे। चला तर तुमच्यासोबत मस्त रेसिपी शेअर करते। माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी मस्त ग्रीन पीस पुलाव बनवत आहे। त्यासाठी मी इथे कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे आणि त्या जोडीला कोथिंबीर पण घेतलेली आहे। या काड्यांनी एकदम छान सुवासही येतो आणि छान कलरही येतो। इथे मी या फ्रेंच बीज अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि आता मार्केटमध्ये हे लाल गाजर पण अवेलेबल आहे। तर हे लाल गाजर मी बारीक चिरून घेतलेली आहे। ढोबळी मिरची अशी पातळसर उभी कापून घेतली मस्तपैकी। इवन टोमॅटोही असा लांबसर पातळ कापून घेतलेला आहे। बघू शकता कांदाही मी असा स्लाइसमध्ये पातळ करून घेतलेला आहे मस्त। या आपल्या भाज्या रेडी आहे। साधारण 1 वाटी मी सोयाबीन वडी भिजत घातलेली आहे। इथे मी वाटाण्याचे दाणे घेतलेले आहे। फ्रेश मटार आहे हे। आपल्याला इथे 5-7 काजू लागेल। साधारण 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या मी आणि साधारण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या। आता जरा मसाले बघूयात। आता या मसाल्याच्या डब्यामध्ये मी भरपूर मसाले भरून ठेवलेले, पण मी वापरणारी एकच मसाला आहे, तो म्हणजे गरम मसाला आणि धना पावडर। आपल्याला थोडंसं फोडणीसाठी जिरं पण लागेल आणि चवीनुसार मीठ। तर आता बनवायचं आहे, आता मी जिन्नस दाखवली, पण बनवायचं काय तर आपण छान ग्रीन पीस पुलाव बनवतोय। त्यासाठी मी बासमती तांदूळ हे अर्धा-1 तास अगोदर भिजत घातले होते। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून काढले आणि भिजत घातले। तर सुरुवातीला आपण हिरवं वाटण बनवून घेऊया फोडणीसाठी। तर साधारण मी या 5 ते 6 मिरच्या मिक्सर जारमध्ये टाकून घेते। त्या जोडीला मी लसूण घालून घेते 5-7 मिरच्या लसणाच्या पाकळ्या। आता याच्या कोथिंबीरीच्या काड्या याच्या मी स्वच्छ धुवून ह्या पण मी मिक्सरला लावून घेते। थोड्या थोड्या करून घालायच्या आणि कोथिंबीर सुद्धा। चला तर मस्त याचं वाटण करून घेऊया। छान वाटण मिक्सरला आता गॅसवर कुकर तापायला ठेवले आणि साधारण 2 मोठे चम्मच त्यामध्ये तेल टाकून घेते। तेल चांगलं तापलं की यामध्ये जिरं घालून घेते, साधारण 1 मोठा चम्मच। जिरं चांगलं तडतडू द्यायचं मस्त। जिरं चांगलं तडतडतंय, तुम्ही तेलाऐवजी तूपही टाकू शकता। तुपानेही हा ग्रीन पीस पुलाव खूप छान होतो। तर चांगलं आता जिरं तडतडले, यामध्ये हे जे मी हिरवं वाटण बनवलं होतं, कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची ते टाकून घेतली। आणि साधारण 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायचं या पद्धतीने मस्त। हिरवा मसाला छान परतायला लागला की त्यामध्ये हा उभा पातळ चिरलेला मी लांबसर कांदा घालून घेते मस्त। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। याची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची। एकदम जर तुम्ही याची फ्लेम हाय ठेवली तर तुमचा कांदा आणि हा मसाला जळण्याची दाट शक्यता असते। तर साधारण हा कांदा छान परतून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत। कांदा छान गुलाबी होत आहे, त्यामध्ये मी हे काजूचे 5-7 तुकडे टाकून घेतले। त्या जोडीला मी ही फ्रेंच बीन्स ज्या बारीक कट केलेल्या आहे त्या टाकून घेतले। त्यामध्ये हे बारीक चिरलेले लाल गाजर घातले
आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. हे पण छान परतून घ्यायचं साधारण 2 ते 3 मिनटं. बघू शकता तुम्ही तेल जरा साईडला सुटते. या पद्धतीने असं सतत हलवत राहायचं. मसाला छान परतते मसाला छान परतत आहे आणि घरभर असा छान सुगंध येत आहे. यामध्ये मी ही ग्रीन मटार टाकून घेते आणि त्या जोडीला मी या शिमला मिरचीच्या पातळ चिरलेल्या त्या टाकून घेतली मस्तपैकी. आता लगोलगच यामध्ये मी चिरलेला टोमॅटो टाकून घेतली आणि साधारण 1 ते 2 मिनटं यालाही छान परतून घ्यायचं. बघू शकता तेल साईडने सुटते. अजून 1 ते 2 मिनिटे या भाज्या छान परतून घ्यायच्या. चला आता भाज्या छान परतल्या आहे, मऊसूत पण झालेले आहे. आता यामध्ये जे भिजवलेल्या सोयाबीन वड्या मी त्याचं पाणी काढून घेतले, जरा पिळून घेतलेले आहे आणि ते टाकून घेतले यामध्ये. साधारण अजून याला 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. म्हणजे यामध्ये जो ग्रीन मसाला आहे तो छान आतपर्यंत जाईल सोयाबीन वडीमध्ये. अजून 1 ते 2 मिनटं छान असंच परतून घेऊया बारीक फ्लेमवर आणि यामध्ये मग सुके मसाले घालूया छान. मसाला छान परतला आहे तर त्यामध्ये साधारण 1 मोठा चम्मच मी हा गरम मसाला टाकून घेतली. साधारण 1 मोठा चम्मच धने जिरे पावडर टाकून घेतली आणि आपल्याला कलरसाठी थोडी हळद लागेल. आता या जोडीलाच मी चवीनुसार मीठ टाकून घेतली आणि छान सुके मसाले या भाज्यांच्या मिश्रणमध्ये मिक्स करून घ्यायचे. अजून हे 1 ते 2 मिनटं छान परतून घ्यायचे. बघू शकता आता तेलही छान सुटले. असं बारीक फ्लेमवर हे मसाले आणि ह्या भाज्या अजून 1 मिनिट मी परतून घेतली. सुके मसाले आणि भाज्या मस्त मिक्स झालेले आहे. आता यामध्ये जे मिक्सरला मी जे वाटण फिरून घेतले आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतले म्हणजे ते यूज होईल आपला. हा मस्तच. अजून आता 1 मिनिट हे साधारण वाफू देऊयात. आता तुम्ही गॅसची फ्लेम थोडीशी वाढवू शकता. आपला तांदूळही छान भिजलाय. आता या मसाल्यामध्येही आपण तांदूळ सोडून घेऊया छान. बघू शकता छान असा आवाज येतोय. मस्तपैकी तसा हा शिजतोय. पुलाव शिजण्यासाठी अजून थोडं पाणी लागेल तर साधारण मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतली आणि एकदा छान मस्त फिरवून घ्यायचं. हे बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आता मी कुकरचं झाकण बंद करते आणि साधारण 3 ते 4 शिट्ट्यामध्ये हा पुलाव रेडी होतो. कुकरची शिट्टी करून घेते साधारण 3 ते 4. चला आता कुकरची हवा काढून घेतलेली आहे. बघू आपला पुलाव कसा करायचा. ओहो मस्तच स्मेल येतोय छान आणि तुम्ही दाणे बघू शकता. ओहो मस्तच. चला सर्व करून घेऊया. असं बनवा, खा आणि कमेंटमध्ये कळवा की कसा झालाय.